विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या तासाला यशल मराठीच्या दुसऱ्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. साहुकार म्हणजे राज्याची शोभा. या पाठाचे लेखक रामचंद्र पंत अमात्य आहेत. या पाठातील बऱ्याच मुद्द्यांच्या माध्यमातून आपण विचार केलेला आहे. पहिला मुद्दा आहे साहुकार म्हणजे राज्याची शोभा. दुसरा आहे राज्यात साहुकारांचा बहुमान झाला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे थोर थोर साहुकार आणून ठेवावे. चौथा मुद्दा आहे साहुकारांचा लग्न समारंभामध्ये सन्मान झाला पाहिजे. पाचवा आहे साहुकारांची रक्षा व माया असणं गरजेचं आहे. सहावा मुद्दा आहे साहुकारास अनुकूल जागा द्यावी. सातवा मुद्दा आहे साहुकारांचे प्रकार. आठवा मोक्यांच्या जागा साहुकारास देऊ नये. आणि नववा मुद्दा आहे जंजिऱ्यापासून अंतर ठेवावे. इथपर्यंत आपण या पाठाचा विचार केलेला आहे. या सर्वच मुद्द्यावरून घटकावरून आपल्या लक्षात येतं छत्रपती शिवाजी महाराज राज्यातल्या प्रत्येक घटकापैकी साहुकार या घटकाकडे कसं पाहत होते. साहुकार या घटकाकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पाहण्याची दृष्टी कशी होती याचा एक विचार, याचा एक अंदाज आपल्याला येतो. आणि आपण आता नवीन मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. 10 क्रमांकाचा मुद्दा आहे साहुकारास जागा समुद्रतीरी न द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सूक्ष्म दृष्टी आणि दूरदृष्टी कशी होती याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा पाठ आहे. साहुकारास जागा समुद्रतीरी न द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. हे पहिल्यांदा मुलांनो समजून घेतलं पाहिजे तुम्ही. कारण छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक बुद्धिमत्तेचा राजा होता हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं छोट्या छोट्या गोष्टीवर किती विशेष लक्ष होतं हेही आपल्याला यातून दिसून येतं. साहुकारास जागा समुद्रतीरी न द्यावी. जे काही शिवकाळातले जे काही साहुकार होते, जे काही व्यापारी होते, जे काही दुकानदार होते, त्यांना समुद्राच्या कडेला जागा देऊ नये. कारण समुद्रमार्गे ते आपल्या प्रदेशातील साधन सामुग्री दुसऱ्या प्रदेशामध्ये पाठवू शकतात, घेऊन जाऊ शकतात. आणि समुद्रमार्गे आपल्या प्रदेशामध्ये साहुकाराला येऊन कोण भेटत आहे आणि साहुकार कुठे जात आहे यासाठीच आपला प्रदेश, आपला प्रांत सुरक्षित राहावा म्हणून जे काही महत्त्वाच्या जागा आहेत, महत्त्वाची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी साहुकारास जागा देऊ नये. जागा देऊ नये असं नाही, जागा दिली पाहिजे. एखादा व्यक्ती आपल्या प्रदेशात येऊन व्यवहार करत असेल, 2 प्रदेशामध्ये देवाणघेवाण झाली पाहिजे. विचाराची देवाणघेवाण, वस्तूची देवाणघेवाण. त्या निमित्ताने आपल्याही प्रदेशाला, आपल्याही राजसत्तेला 2 पैसे महसूल मिळतो, अधिकचा फायदा होऊ शकतो. परंतु व्यापारगिरी करत करत
आपण हळूहळू जो काही आपले गनिम आहेत, शत्रू आहेत, त्या शत्रूच्या गुलामगिरीत आपण जाऊ नये याची सतर्कता, सजगता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये घेतलेली आहे. 11 क्रमांकाचा मुद्दा आहे, वखारी शहराचा उपद्रव चुकवावा. वखारी शहराचा उपद्रव चुकवावा. शहरापासून वखारीचा शहरास उपद्रव नसावा आणि शहराचा वखारी सुद्धा उपद्रव नसावा. कारण वखारी या स्वतंत्र असाव्यात, स्वतंत्र असाव्यात. बाजारपेठांना आपापला स्वतंत्र व्यवहार करता यावा, व्यापार करता यावा. कोणत्याही प्रकारच्या अडचणी या उपद्रवास ते सामना करू नये याची सुद्धा खबरदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये, आपल्या काळामध्ये, आपल्या शिवशाहीमध्ये घेतलेली आहे. म्हणून होता होईल तेवढं शक्य तेवढे या वखारी, या बाजारपेठी शहरापासून काही अंतरावर असाव्यात. त्यामुळे लोकांना शहराचाही आनंद घेता येतो आणि लोकांना बाजारपेठेचा सुद्धा आनंद घेता येतो. काय होईल मग? वखारी आणि शहर अशा प्रकारची संमिश्र संरचना तयार होऊ शकते. नवीन व्यापारी कोण आलेले आहेत, नवीन सावकार कोण आलेले आहेत याची नेमकी माहिती आपल्याला मिळू शकते. अन्यथा बाजारपेठ आणि शहर एकत्र जर बांधणी जर असली तर नेमका फरक आणि भेद सुद्धा आपल्याला करता येणार नाही. म्हणून अशा प्रकारची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केली गेली होती. 12 क्रमांकाचा मुद्दा आहे, वखारस्थळी मजबूत इमारतीस मनाई असावी. पहा, व्यापाराच्या निमित्ताने बाहेरच्या प्रदेशातून जे काही व्यापारी आपल्या प्रदेशामध्ये व्यापार करण्यासाठी आलेले आहेत त्यांना व्यापार करण्यासाठी अनुमती द्यावी, परवानगी द्यावी. परंतु दुकान तात्पुरत्या स्वरूपामध्ये थाटण्यासाठी परवानगी द्यावी. त्यांना मजबूत बांधकाम करण्यासाठी परवानगी देऊ नये. अन्यथा काय होईल? व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भविष्यातील धोके, भविष्यातील संकटे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी वखार निर्मिती ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये केली गेली पाहिजे. एखादा साहुकार, एखादा व्यापारी परमनंटपणे जर बांधकाम करत असेल त्याला मनाई करावी, त्याला विरोध करावा. अशा पद्धतीचं वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या राजसत्तेवर किती हुकूम होता, किती वकफ होता, किती नियंत्रण होतं यातून आपल्याला पदोपदी जाणवतं. मुलांनो, सध्या पहा, आपण सध्या कितीतरी प्रगती केलेली आहे, प्रशासन, शासन असं आहे, अशा प्रकारचे आपण वल्गना करत आहोत. परंतु आजच्या सरकारपेक्षा, आजच्या राजापेक्षा, आजच्या मुख्यमंत्र्यापेक्षा, आजच्या पंतप्रधानांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या जनतेवर, आपल्या प्रदेशावर किती अतोनात, किती अलोट अशा प्रकारचं प्रेम होतं हे आपल्याला पाठातून दिसून येतं. मुलांनो, 13 क्रमांकाचा मुद्दा आहे, दर्यावरती सावकारावर नजर ठेवावी. दर्यामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर इथे नजरच ठेवू नये. कडक नजर असावी, करडी नजर असावी. पहा, आणि पहारा सुद्धा असावा. कारण समुद्रमार्गे, दर्यावरती मार्गे अनेक बाहेरचे शत्रू येऊ शकतात. आपल्याला वाटतं व्यापारी येत आहेत, व्यापारी जात आहेत, पण अशा संधीमध्ये
दुसरे जे आपले परकीय आहेत शत्रू ते फायदा घेऊ शकतात. म्हणून कोण येत आहे आणि कोण जात आहे याचा नेमका अंदाज आपल्याला असला पाहिजे. अशाच प्रकारची रचना करणं गरजेचं आहे. आणि 14 क्रमांकाचा मुद्दा आहे. 14 क्रमांकाचा मुद्दा, परमुलकी सावकारास दंड वसूल करावा. परमुलकी सावकारास दंड वसूल करावा. जे दुसऱ्या प्रदेशातील, जे दुसऱ्या मुलखातील सावकार विना परवानगी जर आपल्या प्रदेशामध्ये आले असतील, त्याची शहानिशा करावी, टेहाळणी करावी, सत्य शोधावं. आणि एखादा सावकार बिना परवानगी जर आलेला असेल तर त्यास दंड वसूल करावा, त्याला शिक्षा करावी. कारण अशा प्रकारचे लोक पुन्हा येणार नाहीत. कोणीही येईल आपल्या प्रदेशामध्ये अतिक्रम करतील आणि आपल्याला सुद्धा त्रास होऊ शकतो. म्हणून परमुलकी सावकारास दंड वसूल करावा. कारण राज्याच्या परवानगीशिवाय इतरांना कोणाशी येण्यास सक्त मनाई असावी. अन्यथा कोणीही येतील आणि कोणीही जातील. आपलं राज्य म्हणजे परकीयांचा सुळसुळाट होऊ शकतो. आपल्याला आपल्याच राज्यामध्ये आनंदाने, स्वाभिमानाने, सन्मानाने जीवन जगता येणार नाही. हे सुरुवातीला आपल्याला चांगलं वाटेल, पण यांचा नाहकपणे त्रास होऊ शकतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलेलं होतं. आणि म्हणूनच हे अशा प्रकारचा पाठ रामचंद्र पंत अमात्यांनी मांडलेला आहे. या पाठातला शेवटचा मुद्दा आहे, परमुलकी सावकारास सन्मानाने परत पाठवावे. पहा, छत्रपती शिवाजी महाराज खरंच जाणते राज्य होते. हे आपला पुन्हा पुन्हा या पाठाच्या निमित्तानं आपल्याला सांगावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नाही, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज अनंत पैलूचा सामाजिक योद्धे, असं मला हरकत नाही, अनंत पैलूचे सामाजिक योद्धे होते. त्यांना समाजाची, प्रदेशाची, व्यक्तींची, माणसाची, निसर्गाची, समाजाची, प्राण्याची, शत्रूची जाणीव होती. समाजाभिमुख जीवन जगणारा, समाजाभिमुख राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परमुलकी सावकारास सन्मानाने परत पाठवावे. जे सावकार काही काळासाठी आपल्या प्रदेशामध्ये जर आलेले असतील, त्यांना कोणीही त्रास देऊ नये. ते परकीय आहेत, ते परमुलकी आहेत, बाहेरच्या प्रदेशातले आहेत, बाहेरच्या प्रांतातले आहेत, आयतदेशीय आहेत, ते विदेशी आहेत, ते आपले नाहीत, असा कोणीही विचार करू नये किंवा विचार सुद्धा डोक्यात आणू नये. जे जे व्यापाराच्या निमित्ताने आपल्या प्रदेशात आलेले आहेत, त्या सर्व सावकारास सन्मानाने परत पाठवावे. कारण त्यांना तिथे गेल्यानंतर हिंदुस्थान किती चांगला आहे, हिंदुस्थानची जनता, हिंदुस्थानची माणसं, हिंदुस्थानचा राजा, हिंदुस्थानचा प्रदेश याची त्यांना पुन्हा पुन्हा आठवण यावी. अशा पद्धतीने त्यांचा सन्मान, त्याचा यथोचित गौरव सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यांच्या जीवनाला, शरीराला, मनाला किंचितही स्पर्श होता कामा नये त्रासाचा, डागाचा. ते जेवढे दिवस
जितके दिवस आपल्या प्रदेशात राहतील तेवढ्या दिवस ते आनंदाने जीवन जगली पाहिजेत. कुणीतरी नाहक त्रास, कुणीतरी हमला, कुणीतरी खंडणी वसूल करणे असा प्रकार अजिबात होता कामा नये. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज हा विनाकारण लोकांना त्रास देणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राज्य आहेत, रयतेचे राज्य आहेत, प्रजेचे राज्य आहेत. अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रदेशातील सावकारांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या प्रदेशाची ख्याती आणि कीर्ती सर्वदूर दुमदुमली पाहिजे. उगीच आपल्या प्रदेशाच्या संदर्भामध्ये मत्सर द्वेष पसरता कामा नये, याची सर्व जनतेने काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा एक विचार असा असता कामा नये. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसत्तेची जी काय आचारसंहिता आहे, जो काही आचारधर्म, जो काही कुलाचार आहे, तोच सर्वत्र पोहोचला पाहिजे. याची सर्व जनतेने खबरदारी घेणे गरजेचं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाला आपल्या प्रदेशामध्ये सावकारांना आपल्या प्रदेशामध्ये अन्ननी सादर अशा प्रकारचा सन्मान केलेला आहे. आपल्या प्रदेशातील सावकार असतील किंवा व्यापाराच्या निमित्ताने बाहेरच्या प्रदेशातील सावकार असतील, या सर्वांनाच समान वागणूक, समप्रेम, दुजाभावाची वागणूक न देता बंधुभावाप्रमाणे वागवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अशा प्रकारे आपण या पाठाच्या समारोपाकडे वळत आहोत. सावकार म्हणजे राज्याची शोभा या पाठाचे लेखक रामचंद्रपंत अमात्य यांनी या पाठात स्वराज्यातील सावकाराचे स्थान त्यांनी मूलभूत आणि मूलगामी अशा प्रकारचे अधोरेखित केलेले आहेत. हा पाठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो काही शिवशाहीचा काळ होता, तो काळ कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवलेला आहे याचा विचार, याचा आदर्श वस्तुपाठ या पाठातून रामचंद्रपंत अमात्यांनी मांडलेला आहे. त्याचा विचार आपण या पाठाच्या अनुषंगाने केलेला आहे. मुलांनो, या ठिकाणी आपले एशियन मराठीचे 2 पाठ झालेले आहेत. तर तुम्ही किती विद्यार्थी माझ्यासोबत आहात? मी जे काही ज्ञान तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे, त्या ज्ञानाचा स्वीकार, त्या ज्ञानाचं ग्रहण किती विद्यार्थी करत आहात? हा प्रश्न माझ्यासाठी थोडासा अनुत्तरित आहे. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांपेक्षा, थर्ड इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांपेक्षा फर्स्ट इयरचे विद्यार्थी चांगलेच आहेत. कारण दररोज जे माझ्याकडे ज्या काही नोंदी होतात, त्या नोंदीवरून मला अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी मी व्यक्त करत आहे. आपण या पाठाचा समारोप आपण आत्ताच केलेला आहे. पहिल्या पाठाचं नाव आहे सत्सिक रक्षण. या पाठाचे लेखक माहिमभट याचा विचार केलेला आहे. दुसरा पाठ आहे सावकार म्हणजे राज्याची शोभा. या पाठात रामचंद्रपंत अमात्य अशा 2 पाठांचा
आपण विचार केलेला आहे. उद्या तासाला आपण पुढच्या पाठाचा विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.